हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि भेसळ करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू असतानाच आता आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यातील 2 कोटी शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंढेंनी शाळांना थेट इशारा दिलाय। शाळांमध्ये विनापरवाना अन्न पुरवठा करण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील तब्बल 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठा निर्णय घेतलाय। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृहांमधील आहाराबाबत नवीन नियमांची कठोर अंमलबजावणी जाहीर केली आहे। सन 2020 आणि 2021 मधील अन्न सुरक्षा नियम आता राज्यभर काटेकोरपणे लागू केले जाणार आहेत। हे नियम शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच अंगणवाडीपासून 12वी पर्यंतच्या सर्व शिक्षण संस्थांसाठी बंधनकारक असतील। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शाळांचे कॅन्टीन, वसतिगृहांच्या मेस आणि अंगणवाड्यांना अन्न पुरवणाऱ्या प्रत्येक पुरवठादाराकडे FSSAI चा वैध अन्न परवाना असणं आता अनिवार्य करण्यात आलंय। परवान्याशिवाय अन्न पुरवठा करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे। याशिवाय शाळेच्या आवारापासून 50 मीटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही FSSAI चे नियम पाळावे लागणार आहेत। या परिसरात जंक फूड किंवा विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक पदार्थांची विक्री करण्यास बंदी असेल। प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणंही आता बंधनकारक करण्यात आलंय। तसेच अन्न सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी एका सुपरवायझर आणि नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे। तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे शाळांमधील मध्यान्ह भोजन, कॅन्टीन आणि वसतिगृहातील जेवणाचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि दुकानांवर FDA नेमकी कधी आणि कशा प्रकारे कारवाई करणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।